मला सांभाळून घ्या पप्पा हेलो 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 हरे राम हरे राम साधु बोध झाला तो निरोलिया घेला
साधुबोध झाला तो निर्णय ठेला ठाईचा मुरणानुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरे खेळाला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पंडुरंगा करो साधुबोध झाला तर निर्णय ठेला ठाईचा मुरला अनुभव कापुराच्या मध्ये उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली अशी मोक्षे घ्यायला भाग्य विनटला साधूचा केला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोणा करे विठाला कोणाचा शेवटच्या कडून कल्पना आहे तुम्ही आता खाली बसवणार समोरचे ते बघा काढलं तुम्हाला खाली बसते रेकॉर्डिंगची लाईट बंद कर फक्त कॅमेरा चालू दे बरोबर आहे रेकॉर्डिंग बंद कर बंद केलं मग खाली बस मी म्हणाल तेव्हा जोट आहे तू मोबाईल खाली काढून घे तिथं कोणाचा आहे तो खाली लावलेला तो खाली मोबाईल लावेल मग हा तो काढून घे मी गेलो तुम्ही खुर्चीवर खाली जा जोपर्यंत एक वाटी राहिला यश येऊ आठवण न येऊ प्रयत्न करीत राहा यश आहेच लोक संसारात ऍडजस्ट करतात परमार्थात ऍडजस्ट करीत नाहीत सुनबाई घालून आली ना तरी तो त्या घालत राहतो पोराने उचलून आपटला ना तरी तो पोरासाठी इस्टेट कमावतो इथं नीट वाजव म्हणा ना बाबा मेला ते पक्षाला बायको इतकी खाली जाऊन बोलते तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला मला आपल्या बायको इतकं अजून आपल्याला कोणीच वाईट बोलेल नाही फक्त आपण निर्लज्ज असल्यामुळं त्याच घरी मुक्कामात जातोय त्यांचा शहाणा माणूस आत्महत्या करील मग त्याला तेव्हा संसारामध्ये माणसं ऍडजस्ट करतात आणि परमार्थात माणसं ऍडजस्ट करीत नाही उलट सांगा संसारात ऍडजस्ट नाही केलं ना तरी चालेल परमार्थात ऍडजस्ट केलं पाहिजे नाही आज हरिपाठातला एक आपण पाठ झाला दुसऱ्या दिवशी जोर लावून 2 करायचं आपला विषय नाही दिलं सोडून आपला विषय नाही प्रारब्धावर गोष्ट सोडूच नका त्या चिदानंद प्रतिष्ठानचं प्रारब्ध आहे पण चंद्रकांत भाऊ आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या नगरसेविकांचा प्रयत्न मोठा आहे म्हणून यशस्वी
तेव्हा त्यांचा तो प्रयत्न आहे. सत्य सुरू करणं याच्या इतकी सोपी गोष्ट एकही नाही नाव म्हणून, पण टिकवणं आज किती वर्ष? 31 वर्ष टिकवलंय. याला दोनच गोष्टी आहे, प्रारब्धही आहे आणि चौधरी परिवाराचा प्रयत्नही तसाच आहे. प्रयत्न करणार नाही तर मिळणार नाही. मला ओवी फिरवायचे फक्त तुमचं माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगात काम आहे थोडं. कीर्तन जरा बारीक ऐकावं लागेल. ती सूचना कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाहीये. कीर्तन असं काय व्हायचं ते 23 तारखेला होऊन गेलं ना. तुला काय ते आणि दुसरी गोष्ट आहे, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. ओवी प्रयत्न करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान. आता उलट केला, अभ्यास केला तर ज्ञान, ज्ञान आलं तर ध्यान. आता ही ओवी आहे. आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका बोर सोडा बोंबलत हिंडा. उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही सोमवार ठीक आहे, एकादशी ठीक आहे, शरीरासाठी आठवड्यातला एखादा दिवस ठीक आहे उपवास. महिनाभर श्रावण ही मनोरुग्ण लोक आहेत. मनोरुग्ण ही चक्रम लोक, यांची मेंदू खलास झाली. महिनाभर आणि कुठाने सगळे चालू. मला जगात असा एखादा ग्रंथ दाखवा उपवास करणाऱ्याला देव भेटलाय. वाक्य सांगा, चांगलं कर्म करणाऱ्याला देव भेटलाय. आतापर्यंत सगळी संत देवाकडे गेले, पण सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. सगळ्या लोक देवाची पूजा करतात. देव तुकोबारायची पूजा करीत होते. पूजा तुकोबारायची करीत होत. जया पूजले आदरे आजारी तुम्ही बोलत तर जा ना. जया पूजले आदरे पांडुरंगे. पुन्हा दुसरी ओवी सांगतो. पहिली ओवी फिट करतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. दुसरी ओवी अशी आहे, संपत्ती आणि दया दोन्ही कधी एकत्र येत येत नाही. पण ज्ञानोबरायचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया जर दोन्ही एकत्र आले तर ती देवाची विभूती आहे. विभूती येते. माझं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि आली तर ती माणसं देव झाल्याशिवाय पैसा आला मोती येणार. पैसा येतो त्याच्यातल्या त्यात फुकाटचा आला मी आलाच. तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिळली. इथे 2-3 जण आहेत. तुम्ही गण लावा, गण किती लावा. गण ठोका, देवाच्या बोखंडी बसा, देव बोखंडी घ्या, पण तुम्ही तडफडूनच मरणार हे ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणाल का असं बोलले महाराज? उत्तर 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. हे ध्यानात ठेवा. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, पखवाज वाजवणं दैवी संपत्ती आहे, टक्का काढणं आसुरी संपत्ती आहे. म्हणून जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस याला आहेच. तुम्ही कोणचंही घर तपासा. याला नसलं तर बेवडा तरी आहे. कितीतरी सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. भेटायचा तुम्ही समाधान नाही. काही याचे 20 खाय, त्याचे 30 खाय, 40 खाय. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कव्हाही पहा डोळे लाल, सासरवाडी सोडून दैवत नाही. यांना माणुसकी नावाचा विषय. मग रिटायर झाले वृद्धाश्रमात मुक्कामाला. त्यांना कधी कधी भेटायला जा तुम्ही. आम्ही जात असतो. ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. काय त्याला नाही वाटत मला एवढं विस्तार झालं सांगा. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, ती आलीच नाही.
पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली आणि मग तो दिल्लीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलंच नाही. दैवी संपत्ती. आणि असं महिला म्हणजे पाया पडतो तुमच्या बापाचा पैसा नवरा घरात आणत असेल तर त्याला तुम्ही थोडं समजून सांगा. नकोय आपल्याला. दिलाय देवाने गुजरीवाला मुलगा आहे, गुजरीवाली मुलगी आहे, झोपल्यापुरती जागा आहे, तीच भर पोटाला अन्न आहे, का पापाचं करायचं? आणि आणून काय करणार? तुम्ही 500 तोळे सोनं अंगावर घातलं, जाताना तू मोकळी जाणार. 3 कपाट साड्या जरी तो घेतला तर तुला दुसरीची साडी नेसून जायचंय. आणि किती कपाट भरवलं तर तुझ्या कपाळावर थोकळायचे. तू तशी जळाली नाही तर तुझ्यावर मीठ टाकावं लागेल. मिठानं नाही पिठली तर तुला टेंबा लावावं लागेल. आणि काहीच नाही जमलं तर तुला टायर वापरावं लागेल. नाही, पण विनोद समजू नका. बापाचा पैसा आणू नका, काय मत तुझं. आणि घामाचा पैसा आहे ना त्याच्याकडे, खरं सांगा तुम्हाला, तो येतोच. आमचा देव महिला म्हणजे असं उभा राहतो कटेवर, सुंदर आहे, राजेश आहे, मदनाचा पुतळा आहे. आणि तो काय करतो माहिती का? लाकडातला किडा, लाळातला बेडू, पाण्यातला मासा, झुपडीतला भिकारी आणि बांगल्यातला राजा याकलाही उपस्थित होत नाही. काय ते सहज गत्या दाना पडतो, चिमणी त्याच्यावर सहज जगते. सहज थोडे 2-3 कण साखर सांगतात, मुंगी त्याच्यावर सहज जगते. सहज गुळाचा खडा खाली पडतो, मुंगळा त्याच्यावर सहज जगतो. भाकरीचा थोडा तुकडा ताटाच्या खाली पडला तर 2-4 मुंग्या सहज जगतात. तुम्ही अभ्यास करा. विश्वाच्या मालकानं अजून एकालाही उपस्थित ठेवलं नाही. किती दयाळू देव आहे. आज तुम्हाला मला जर आपली चित्रगुप्तानं चांगली डायरी उचलली, आयुष्यभर केलेल्या लफड्याची, तर यमानं आपल्याला 5 मिनिटं ठेवू नये इथं. इतकी टाईट डायरी तरी आपल्याला देवाने जिवंत ठेवलंय. कारण माहितीये का? तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे आणि तो मायाळू आहे. खरं सांगू तुम्हाला, त्याला लाथ मारणारा तो कल्याण करतोय. आपलं काय झालं वाटतं? त्याची बायको पळवणारा तो कल्याण करतोय. तुमचं माझं कशाला वाईट करेल? कशाला केलं? देवाच्या विटेवर अजूनही खून आहे छातीवर. शिव्या दिल्या उभं राहून पदारवर करून बांगड्या माग करून खसा खसा जिन्याबाईनं सेया दिल्या जनाबाईनं. इथ्या इथ्या तुझं मना गेलं तरी त्याचं कल्याण केलं. मग मला सांगा, तुम्ही बापाची इस्टेट कमवून मागची पिढी बरबाद का करता? पोरांना तुमच्या जरा जाणीव होऊ द्या ना. गाड्या त्यांना घेऊन द्या, बंगले त्यांना बांधून द्या, नोकऱ्या त्यांना लावून द्या. मग त्यांनी आपल्याला म्हातारपणी हाणायचं आणि मग आपण गार्डन मध्ये एकट्याने रडत बसायचं. हे सांगितलं कोणी तुम्हाला? हो, संपत्ती आहे ती. परत ओळी मी काय, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिळली अशी केली. जेवढे जेवढे टॉपचे लोक आहेत, आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. सगळे हॉस्पिटलच गेले आणि मारताना त्याच्याजवळ कोणीच नाही, फक्त डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि ती घालणार माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. दोन्ही ओळखलं होतं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय नाही. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. बोललं तर कळेल. घेतलेल्या अभंगात बोलावलं आपण. आता पहिलं कौतुक चिदानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या पत्नी आणि परिवाराचं करावं. त्यांनी एवढा मोठा सोहळा इतक्या वर्ष लावून झाला. आणि हा त्यांनी केला नाही, दत्त महाराजांनी करून घेतला. ते फक्त निमित्त मात्र.
आणि तर्क सुरुवात. आता फक्त 2च प्रश्न राहतील. प्रश्न उत्तर, उत्तर आणि प्रश्न, पटापटा बोलायचं. माझा पहिला प्रश्न असा आहे सगळ्यांसाठी. गायक वादक टाळकरी बिळकरी येणेकरी चोपदार झेपदार इकडे लक्ष द्या. चला, माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? हा मला नाही म्हणा. सावधरावर का पुढे घोषणा करावा. माझा प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिले आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, बसलेल्यापैकी कुणी पाहिलाय का? त्याचं उत्तर आहे नाही. माझं म्हणणं देव आहे का? तुमचं म्हणणं आहे. मी म्हणलो पाहिलाय का? तुम्ही म्हणलं नाही. मग मी तुम्हाला 4 वाक्य विचारतो. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट लाकडात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय नाही. उसात साखर आहे पण प्रक्रियेशिवाय नाही. दुधात लोणी आहे पण क्रियेशिवाय नाही. फुलात सुगंध आहे पण घेतल्याशिवाय नाही. जगात देव आहे पण ज्ञानाशिवाय नाही. उलटे फिरायचे. तिथंच 5 मिनिटं थोडं समजायला जर जाईल पण फिट होईल. देव आहे. आता ही काही जी मूर्ख माणसं म्हणतात गाथाने यांच्या नादीला लागायचं. ही सोडून द्यायचे विषय. मालिक म्हणे 108 का? आम्ही 908 घालतो. आमचा प्रश्न ते आम्हाला गळ्याला रुतत नाही. तुला मुखायचं काही काम नाही. ज्ञानोबा भिंत चालवली का? ज्ञानोबा आमची आई आहे, तुकाराम आमचा बाप आहे, आम्ही त्याचं लेकरू आहे, आमचं आम्ही पाहू. आणि कमी बुद्धीची माणसं नेहमी धर्मविरोधी भाषण करतात. खरंच गाथा बघायला का? आम्ही ठरू ना. तुला गरज काय? रेडा वेद बोलला का? आम्ही ठरू. तू कोण? तू तुझ्या सासरवाडीचं व्यवस्थित पाय. तुला इकडं डोकं लावायचं का? आणि कमी बुद्धीची माणसं नेहमी समाज बिघडवायचं काम करतात, एकत्र आणायचं करत नाही. आणि त्याचा दोष नाही. त्यांच्याकडे जे तुटपुंज ज्ञान आहे त्या ज्ञानाचा त्यांना अहंकार आहे. आणि ज्ञानाचा अहंकार आहे. मग कुणीतरी बोललं का प्रसिद्धीसाठी तेवढं करायचं. कळतंय थोडंच. गाथा पाण्यात बोलायला का? एक ओळ पाठ नाही त्याच्या गाथ्यातली. एक ओळ. इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाच्या गणपतीची आरती पाठ नाही. इतकी वाईट स्थिती आहे सध्या. काय कळत नाही. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकला इंग्रजी शिकली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. खरं का खोटं? काय नाही चाललंय. आंधळ दलित आहे. एक वाक्य समजा, या जगात जे चाललंय ना ते सगळं कौतुक आहे. कौतुक. साबण लावून माणसं गोरी होत नाही. साबणाची जाहिरात हे त्या साबणाचं कौतुक आहे. मग साबणानं जर माणसं गोरी होत असतील तर 18व्या गती ओवी तयारच कशाला झाली असती? काळे गोरे पण पिटवलेले. पण आता चाललो 30 रुपयाच्या साबण लावल्यावर माणूस हेलिकॉप्टर मध्ये उड्या आणतो. आणि जेवढी मोठमोठी लोक आहेत तेवढी किरकोळ कामं करतात जाहिरातीत. ज्यांची इस्टेट पेटावली तर दाव्याला पेटावली तर श्राद्धापर्यंत निघत नाही. ते किरकोळ बाकीची जाहिरात करतात. तुम्ही कौतुक आहे. आणि आज जगातली सगळी माणसं कशासाठी जगतात? कौतुक. कौतुक म्हणजे काय माहिती? त्या गोष्टीची जाहिरात. परत मागं फिरा. ओळी भेट झाली. जगात देव आहे. फायनल झालं. आता आपण सर्वजण एका देवाची लेकर आहे. पण आपण देव नाही. पण जगात देव आहे. आता उलट फिरवायचंय मला. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लावला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आतलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही.
मुळात मला लोकांनी मानावा हेच दुःखाचं मूळ आहे. दोन्ही पोरांनी सुंदर पखवाद वाजवला आणि त्यांचं नाव जर मी घेतलं नाही तर त्यांना वेदना होता. परत नाही वाजवायचं. एवढं वाजवलं तरी माझं नाव घेतलं नाही. त्याला पखवाद कष्ट करून वाजवलं याची किंमत नाही. माझं कौतुक का केलं नाही याचं दुःख आहे. आणि तुम्हाला लोकांनी मानलं नाही का तुमच्या शरीरात दुःखाची उत्पत्ती झालीच. तुमचं काय मत आहे? तुम्ही दुःख दिलं. दुःख देव देत नाही, देव देत नाही. तुमच्या मनासारखं घडलं नाही दुःख तयार होत. आणि एकदा दुःख तयार झालं तर विकार बळवल्याशिवाय राहत नाही. शेजारची बाई चहा पेत होती तरी मला म्हणली नाही चहा घे. याचं कारण म्हणजे तिनं माणुसकी सोडली आणि तिनं माणुसकी सोडल्यामुळे मी तिच्या घरात जायचं. तुला एवढी अक्कल पाहिजे, तू यायची बंद व्हावा म्हणून तिने तुला चहा पण तुला चहा न दिल्यामुळं तुला दुःख झालं. दुःख तयार झालं का तिरस्काराची उत्पत्ती होते. आणि तिरस्कार एकदा तयार झाला का भजन कमी होतं ना अहंकार वाढतो. सूत्र पाहावं का कसं आहे? भजन कमी, अहंकार वाढला आणि अहंकार वाढला का निंदा आलीच. आता 5 वाजता बरेच महिला झाडाखाली वटेवर बसतात. हे हरिपाठ नाही करत. भाजी काय केली ती संध्याकाळी व्यवस्थित येतात का, तिकूनच येतात का फ्रीज मधून घेतात. आणि हे दुःखाचं मुळे आता फिट झालं. मनासारखं घडलं नाही का दुःख होतं. दोन्ही वाव्या क्लिअर करा. देव आहे मग तुम्ही मी देवाचे का नाही त्याचं उत्तर सुरू झालं. आपण देवापर्यंत का जात नाही त्याचं उत्तर असं आहे, हे शरीर जे आहे याच्यामध्ये मन नावाचा एक पाटील आहे. बोला कोण आहे? मन. आणि तो थोडा नादी गडी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे. थोडा चालू म्हणजे लफडेबाज गडी आहे. कोण? मन. आणि त्याच या गावातल्या एक जणीवर प्रेम आहे. त्याला प्रेयसी आहे. प्रेयसी म्हणजे गर्लफ्रेंड. याला कोणाला? गेलं बाबा मनाला. आणि ती करते याच्यावर प्रेम आणि हा करतोय तिच्यावर प्रेम. या गावाचं नाव आहे शरीर. या गावाचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे मन. या गावाचा कारभारी आहे मन. या गावाची ग्रामपंचायत सदस्य बॉडी आहे 10ची. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5 आणि 5 10. आणि शरीर आहे ग्रामपंचायतीची इमारत. ते इमारतीचा सरपंच आहे मन. हे 10 जण आहेत त्याचे सदस्य. आणि सगळ्या इंद्रियांमध्ये त्याला बसायला जागा आहे त्यांच्या खुर्च्या. ग्रामपंचायतीचा ऑफिस तयार झालं. आणि आता त्याच्या प्रेमात ही पडली ती पडली आणि दोघं एकत्र आले. इच्छा आणि तिच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. इच्छा आणि मन. नीट बसलं. इच्छा आणि मन. आता घोटाळा असा झाला, ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात. दोघांनी केला आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती टाइम टेबल येऊ दे. मन म्हणतंय 5 वाजता फिरायला जा, इच्छा म्हणती थंडी वाढली झोपून घे. मन म्हणतंय असं कर, मन म्हणतंय तसं कर. मन म्हणताय काय? मन म्हणतंय सकाळी उठल्याबरोबर मुलाला 2 चपात्या करून दे. आई म्हणती नाही, तो त्याच्या बापा बरोबर बाहेर जाईल. आणि 80% लोक, महाराज संध्याकाळी तर एवढे वाईट चित्र आहे, 60% लोक घरी स्वयंपाक करत नाहीत. आणि मग हे डॉक्टर श्रीमंत होण्याचं कारण आणि या दरिद्रांना गोळ्या खाऊन झोपायचं कारण. 60% लोक बाहेर खातात. तुमचं काय मत आहे?
कशाला झकमारा आहे घर बांधायची. त्यांच्या भांड्याचे जर ट्रे उचकला ना खालचा तर 150 ताटले, 500 ग्लास आहे, 100-150 फुलपात्र आहे आणि ते कागद डांबरीला खात्यात. ते भांडे घे, भिकाऱ्याला दान कर. तुम्ही पहा आता काय मागू बाहेर. ते बाहेर एक चमचे आले प्लास्टिकची, काय खातो. नवरा बंगल्यातून निघतोय आणि हायवेला येऊन पोहे खातोय. अरे भिकारीची आवडा घे, शर्टिंग केली चांगली, बूट त्याचा 2,000चा बूट आहे त्याच्या पायात भिकारीच्या. ती डांबरी होते. तुम्हाला अशी लाज बीज काहीच वाटत. पाणीपुरी काय खायची गोष्ट आहे. 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना टोकरी सगळं ठाणी. महाराज हो, आमचा वारकरी 22 दिवस तांब्या आमटी पेतोय आणि तरी खायला नाही लोक. महिला म्हणून पाया पडतो तुमच्या हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. आता 30 वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं. आणि माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज नवं लपड आहे माझ्या लोकांना लपड सुरू. खरं कोणाला तरी बोलू द्या. ही काळाची पहिलं म्हणजे सकाळी ना थोडे 2-3 चपात्या आणि थोडी भाजी ना पोरांना घरात करून द्या. 1 चपाती पोरांना खाऊ द्या. पोरग 10 वाजेपर्यंत तुमच्याकडे काहीच मागणार नाही. पण तुमची परिस्थितीच नाही ना चपात्या करायची. बिघाड पण आलं तुमच्यावर. इडली, डोस, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर खाय. ती मॅगी शिजवली ना नुसती पांढरी गांडूळ तयार होते. आणि खरंय का खोटं बोल, एकच चपाती पोराला खाऊ द्या. पहा पोरग, अरे काय लागतं शरीर कमवायला. 1 मूठभर शेंगदाणे घ्या, रात्रभर भिजवा. 10-15 शेंगदाणे घ्या, रात्रभर भिजवा, सकाळी मुलाला द्या. बघा पोरग. मुली टाळ घ्या. काय टाळ? ठोस. काही तर इतके भिकारी आहेत, स्कूटीवर जातात आणि रोट्या घेऊन येतात. त्या हायवेला शिजले रोट्या आणि लाल बाटली येते तसडे टमाट्याचा रस, सॉस का सास काय. बेकार लोक. आमच्या खानदानीत आम्ही खाल्लं नाही, खाणं नाही. आणि ते त्या चपातीला चोळी देतात आणि रोल करते, रोल आणि ते पुढं. बरं 1 रोल याच्यानंच खावं ना. एका रोलला 2 जण, ते येडं तिकून हे येडं इकून. आणि त्याचं संपदाला आणि जी बाहेर काढली सगळं काढून टाका. हॅलो चला थोडं आता शिकरण लागला. हा जो मनाची पाटील आहे इथं, आपण तुला काय काळजी करायचं नाही. त्याचं याच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेम जिच्यावर आहे तिचं नाव इच्छा आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. आता घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हा नपुसक आहे कोण. आता मन नपुसक आहे. काहीतरी सावध राहा. कोण करते कोणावर प्रेम? अरे कोण कोणावर प्रेम करते? सरकार कोण कोणावर प्रेम करते? करेक्ट. थोडी जागी राहायचं की मन इच्छा प्रेम करते. आता तुम्ही वाईना पुस्तक, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तिला बाळ होईल का? नाही. कारण तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. तिला बाळ होणार नाही. मग सगळ्या टाळकऱ्यांना कीर्तनकार कोणी असले तर प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या. अजून 5 घ्या. आखी रात घ्या.
अहो राजे, काम तृप्त करणारा जर नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही, पण तिला काम आहे ना, आणि कामाची तृप्ती होत नाही. म्हणून 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण तिची काम तृप्ती झाली नाही. तिला धोका बसला. कोणला? आणि आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, मुलं नाही धोका देत. का देत नाही? मिळतच नाही कधी. मुलं धोका देत नाही. आता पुरीनं मला उत्तर द्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही. मग तुम्ही गोष्ट सांगणार कोणला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. आता हिला बसला धोका कोणला? तुम्हाला काय गेलं? कोणी दिला? मनानं. आता मनानं धोका, यातलं ना कसं धोका बसला. आता ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 गलास ऊसाचा रस प्यायला, कारण मी जर्सी होती. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, मग त्याला घड्याळ घाण टाकलं आणि मला रस. मग मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो, एकाच्या इथं कामाला राहिलो, तिथे मला बाळ झालं आणि त्याला मला हाणायला सुरुवात केली. जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या, त्यांच्या आयुष्याचा हाच तमाशा झाला. मुलींचं एक वैशिष्ट्य आहे, कोणतीही ध्यानात ठेवा, मुलगी ब्रिलियंट मुलाच्या कधी नादी लागत नाही. हा जगात इतिहास आहे. पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर कधीच करणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, दरिद्री, भिकार, मोटरसायकली चोरीतोय, काढून पार्टी विकतोय, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काही नट पाहत होतो. इंग्लिकर बोलला का राग येतो लोकांना. पण पहिलं म्हणजे मुलगी मला आहे, चळचळायला लावू नका, उद्या पौर्णिमा सुरू झाल्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो, जो बाप कधी आयुष्यात रडली नाही, ते बाप मुलीने रडवलेत. गरीबी आली ना, रडला नाही. कपडे मळाले ना, तो रडला नाही. हो, जगात अपमान झाला तरी रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस सकडे जातो आणि पोलीस सांगतो माझी मुलगी सापडून, ती माझा मुलगी सापडली. तो बाप पोलिसाच्या पाया पडतो आणि बाप म्हणतो मी इस्टेट विकेल, पण मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी स्पष्ट पोलिसाला सांगते, माझा बाप पण माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज ईश्वरासारखा बाप मुलीला दुश्मन झालाय. ज्यानं बनेर म्हणालं तर पलटी करून घातलं. पोरीनं तुम्हाला थोड्या लाजा वाटल्या पाहिजे भिकार पोरावर प्रेम करताना. पोरीनं तुम्हाला माहित नाही, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. त्यानं शब्द घेतला पण लग्नासाठी ठेवला, त्यानं बूट घेतला पण लग्नासाठी ठेवला. त्याचे मित्र बोलवायचे पण बहिणीच्या लग्नात बोलवायचे. अभ्यास करा. आणि तुम्ही भिकार बरोबर पळून गेल्या तर जिंदगी बरबाद झाली. ध्यानात ठेवा. फक्त या जगाचा एक नियम आहे, खरं कोणी बोलायचं नाही. जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. या जगात फक्त 2च गोष्टी करायच्या, बुट चाटून जगायचं आणि मूर्खांची लाल करायची. तुमचा सत्कार होणार. तुम्ही आता माझ्या कोणी बसले का? खरं आहे, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. वस्तुस्थिती खरी होती. विकला गेला समाज विकला. हे कोणते समाज? समाजानं स्वाभिमान नावाची गोष्ट गहाण टाकली. आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले ना, एवढं ग्राउंड धरलं. आता जर एखादा आमदार खासदार आला चालेल, विक्री कर का उडत असे विचार
लोकांनी मान अंगातलं हिंदुत्व काहीच ठेवलं नाही की आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला बुट चाटायची सवय आहे नाही आहे, बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायचा नाही. आणि आपण स्वाभिमानच विकलाय. आपण आता एवढे जे बसले ना, हे फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, ते तर मेलेली माणसं. स्वाभिमान काय? काय स्वाभिमान काय? 100-20 रुपयाच्या चहासाठी आपण दुसऱ्याला साहेब म्हणणारी माणसं इतके खाली आहेत का आपले? एक दिवस चहा मिळणार नाही एवढंच ना, एवढंच ना. का त्याने एकदा चहा फाडला तुम्हाला महिनाभर प्यायचं नाही. पण चहासाठी दुसऱ्याला साहेब म्हणणारी माणसं आयुष्यात मोठी कशी होती? का होते? मग मला सांगा, ज्यांनी 16व्या स्वातंत्र्य स्थापन केले त्यांना त्या काळात काही करणं शक्य होतं, पण त्यांनी स्वाभिमान आणि छत्रपतीकडे सगळ्यात मोठं बल कोणतं होतं माहितीये? हे सैन्य दल तर होतच, बल तर होतच, पण सगळ्यात मोठं बळ आत्मबळ होतं. आणि छत्रपती झाले केवळ आत्मबळामध्ये. आपलं आत्मबल खचीन झालंय, खचीन. एखाद्या मुलीला मेसेज टाकला, ती नाही म्हणली, त्यानं प्यायला सुरुवात केली. काय होतंय? किती खालच्या हृदयाचे आपण. शिबडी पोरगी एकदम शिबडी, ती नाही म्हणली, मग प्रेमाचं आपलं जमणार नाही, त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. बोले लाल हृदय फाटलं, त्याचं छिद्र पडले त्याच्या हृदयाला. कोणामुळे? एका शेंबड्या पोरीमुळे. आणि ती पोरगी दुसऱ्या पोराच्या गाडीवर पाहिली, त्यानं अजून नाही ती हंडी मिळालाच तो. अरे तुमचे हृदय एक वाक्य सांगा, 3 माणसं या जगात परमार्थ करू शकतात. त्यांचं हृदय कोवळं पाहिजे, त्यांचं मन कोवळं पाहिजे, त्यांचं हृदय कोवळं पाहिजे, त्यांचं मन कोवळं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतःकरण कोवळं पाहिजे. अरे पाषाण हृदय माणसं आहेत आपण, पाषाण. काय हृदय आपल्याला? काय हृदय? आई गेली, वडील गेले, तरी बाळानं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. एवढं कोवळं हृदय पाहिजे. कोवळं हृदय जगाला सांगताय येणेवरी ज्ञानदेवा, आणि ते कोवळं हृदय म्हणताय जे खलांची. हृदय कोवळं पाहिजे. माझा महाराष्ट्रातला माणूस जर दुसऱ्याच्या हाताखाली गुलाम बनत असेल तर माझ्या बोटातलं रक्त भवानी मातेला गेलं तरी चालेल, पण माझा माणूस तात मानाने जगला पाहिजे. याला कोवळं हृदय म्हणतात. आपल्याकडे काय सुनाला जाणणारी माणसं, काय हृदय काय आपल्याकडे? बोला. लग्न बैठकीमध्ये मुलाच्या लग्नाची बैठक 1.5 तास चालते. 1.5 तास पोराचा व्यवहार. आणि ते दरोडे खोरते 2-4 जमवणारे, एक आत जातोय एक बाहेर येतोय. एवढ्यात जमत नाही तेवढ्यात करायचं. बाजार मांडला तुम्ही पोराचा बाजार. आणि त्याची आई सुद्धा म्हणते बस त्याचं पाहू आपण, बरं का आपण आपलं करून घेऊ, पण ते मुली काय घालणार सांगा. त्यानं दगड बांधली पाहिजे गळ्यात, आणि मग तुला मुलगी दिली पाहिजे. स्वतःच्या मुलाचा व्यवहार करणारी माणसं याच्यापेक्षा पाषाण हृदय काय? आईला हाणणारी माणसं आहेत, बापाला हाणणारी माणसं आहेत. माणसं फक्त कडक कपडे घालून येतात आणि बारीतले ब्रँड पिऊन झोपत्यात आणि चांगल्या हॉटेलला जेवत्यात. नाही तर धर्म काय? काय फक्त 5 वाजता गाडीवर जायचं, भारीतला ब्रँड प्यायचा, तर दर्जेदार जगायचं, शेंट बिंट मारायचा, मिशा काढायच्या, पांढरी केस काळी करायची आणि भारीतला ब्रँड प्यायचा. पण ईश्वरासारखी आई जर घरात तळतळत असेल तर तुमच्या जगण्याची किंमत काय? आज 18 दिवस दिवाळीची सुट्टी होती. 18 दिवस कोणत्या बाईनं मुलाला पसायदार शिकवलं? 18 दिवसात तिला फक्त म्हणावं बोटवर कर, तुझा सत्कार करतो मी इथं, करा बोटवर. तुला आदर्श माता पुरस्कार देतो मॅडम कोण नाही. 22 दिवसामध्ये तुम्ही मुलाला पसायदार शिकू शकले नाही,
आमच्या जिजाऊला छत्रपती कसा बनवला असेल. तुम्ही काय शिकवलं पोराला? मोबाईलच्या गेम तुम्ही काय शिकवलं पोराला? पप्पाला गाडव म्हणणं हे तुम्ही शिकवता? तिने शिकवलंय तू छत्रपतीचा आहे, खानदान क्षत्रिय, तू लढणं तुझा गुण आहे, तुला जमणार नाही, व्हायचं ते होईल, पण जनता मुक्त झाली पाहिजे म्हणून तुझा अवतार आहे. तुम्ही जिजाबाई येईल ते सांगता भाषणात लोकांना बचत गट काढून. बधीरच झाले त्यांना. काय करतोय? हसण्यावारी गोष्टी देऊ नका. आता हे प्रतिष्ठान चांगलं इतक्या दिवसाचा सप्ताह चाललाय, हे दिंड्या एवढ्या निघतात आणि एवढे टाळकरी एक पोरगा तरुण आहे का उभा येतात बाई, एक पोरग स्वतः माणूस दाखवा मला. देवळाकडे येणाऱ्यांची संख्याच कमी झाली. तुमचं काय मत आहे? नाही, दिंडीमध्ये लोक कोणती आहे? वयस्कर, वयानं थकलेली. सत्यात लोक कोणती आहेत? कीर्तनाला लोक कोणती आहेत? टाळकरी. अजून 10 वर्षाने या दत्त जयंतीला आरती करेल कोण? सगळी जनता जर मोबाईलच्या गेम मध्ये नेऊन दिली. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. मी बोललो, आमच्या बातम्या करू करू मला आरोपी केलं. फक्त मी काय गुन्हा केला? खरं 5 वर्ष मी बोंबलतोय आणि शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाची मोबाईल बंद ठेवा, तर माझा कार्यक्रम केला येईल. आणि आता शाळेला सीसीटीव्ही बसवलं आणि कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. आता पोरं शाळेत आले आणि उंदरानं वायरी खाल्या, कॅमेरा काय बंद. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला? काय हा विनोद नाही हो. थोडं अंतकरण शुद्ध करा. सांगू, भाऊ, भाऊजाई, आई, बहीण यांच्यासाठी थोडं हृदय कोवळं ठेवा. इस्टेट जाऊ दे, सरी जाऊ. हे आता माझं थोडं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख येतात. लोकांना उद्या तुमचे हातपाय थकले काय गेलं? उद्या माझे 2-4 तार पडले, काय तारीख घेतली? प्रतिष्ठान असू तर काही असू, ते म्हणतील हवा जायला लागली, उठफाट बोलायला लागली, मामा मारला. लोकांना काय घेणं? लोकांना तुमचं घेणं काय? हे आता हे काही लोक निवडून आले, काही पडले. जे पडले त्यांचे कार्यकर्ते निवडून आणायला जाऊन मिळाले, त्यांना काय घेणं? आपला साहेब पडला, त्यांनी साहेब सोडून दिला. जो आला तो त्यांचा साहेब. आता तो आलेला साहेब जेव्हा पडाल, पण हा येईल हे इकडं, हा साहेब माझा. जे पहिल्या साहेबाला फार पुरे चिटकेले होते, तो साहेब पडला आणि नवीन याने त्याच्या अभिनंदनाचा बोर्ड लावला. लोकांना तुमचं काय घेणे? आता समजा कीर्तन संपले, आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय सांगा? मी उलथून झाला फायदा का? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, करायचं काय? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. नाही झोप. तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि अंगात तुमच्या ताकद आहे, तोपर्यंत हे जग सत्य आहे.
तुम्ही खाली बसाल तुम्हाला किती वेळा सांगितलं ते मागचे ते मोबाईल बंद करा तिथं खालचं ते बंद केलं मोबाईल अशी जागा आहे. हो ते तर काहीच नाही ग, ते तर काहीच नाही. ज्या शिळेवर तुकाराम बाबा भजन करत होते ती शिळा सुद्धा भाग्यवान ठरत होती. हो ते तर काहीच नाही. ज्या खांबाला ज्ञानोबानं पाठ लावली त्या खांबाचं मंदिर झालं. त्यांचं नाव घेतलं का तुझा कार्यक्रम होणार, तू वळवळ करू नको अशी इच्छा मायेला सांगते. माया म्हणते बाई मी मरल, मला काय मरल मी, पण मला 16 पोरेत लग्न न करता, आणि माझ्या 16 पोरांमधला कोणताही पोरगा कोणालाही संपू शकतो. ती म्हणते तुझी 16 पोरं कोण आहेत? एक मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणे, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुझ्या मेंदूत पाणी झालं, तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. कोण मी पहिला पोरग कोणी? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती त्याला. आणि माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 गुंठा इकून आलाय, तो इकडं काय फरक? मी आणि आज सगळ्या लोकांना कोणी संपवलं? मी 1, मी 2, तू 3, तुझं 4, माझं. ही कोणची पोर आहेत? मायेची. किती झाली? 4. एकूण किती आहेत? 16. शिल्लक किती राहिले? 12. आणि ऐका 12च्या 12 आता एक काम आणि 7 वाक्य कामाच्या बाबतीत ऐका. कामाला वय नाही. कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नातं नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. काम पिपासू माणसं आहे. आणि शरीरातला काम एकदा खवळला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची क्रिया करू शकतो. तुमचं काय मत आहे? माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला नव्हतं लागत. तसं नाही. या पप्प्याच्या आईपाशी आणलेल्या गप्पा नाहीत. हा हे कामन फिमते साधी गोष्ट नाही. त्याच कामाचा पराक्रम ऐका. तो कसा तयार होतो तेही सांगतो. एखादी गोष्ट डोळ्यासमोर आली, तरुण पोर ऐका, की पहिल्यांदा पाप डोळ्यात तयार होतो. डोळ्यात पाप तयार झालं का डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाला सांगितलं जातं. आणि मनात एकदा पाप तयार झालं का मन 10 इंद्रियांना जाग करून देतं. आणि 10 इंद्रिय एकदा खवळले का शरीरामधला काम नको ते कृत्य करतो आणि माणसं तिथं संपतात. मग माणसं म्हणतात 5 बंगले त्या पोरीच्या बापाला, तरी पोरगी ड्रायव्हर संगच गेली हो. तिच्या बापाचे 10 उद्योग येतो, पण पोरगी आम्हाला संग गेली. का असं झालं? ते असं झालं नाही, काम खवळला आणि इंद्रियाचं दमन झालं नाही का माणसं बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. इंद्रिय येते तिच्या बोलायच्या गोष्टी नाही, नाही चालत. इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टेच्यू असते ना प्लॅस्टिकचा, तरी माणसं अशी पाहतात. हे मी बोलत नाही, माऊलीची ओवी आहे. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हे इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू.
ज्ञानोबारायांची भाषा आहे. आणि ज्ञानोबारायांच्या दुसऱ्या त्यात ओव्या आहे. याला 2 गुण आवडतात, चांगला आणि वाईट. याला 2 गुण आवडतात, निंदा आणि स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात, मऊ आणि कठीण. आणि याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. इंद्रिय ते येडेपणा करू नका. मला संन्यासी बिन्यासी नाही असायच्या, काही टापा हानीत नका जाऊ. कोणच्या डोक्यात आला असेल मोकळ्या मनाने लग्न करा. काही माणसं म्हणतात त्याचं वय झालं, म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची, चुकीचं आहे ते, करू द्या त्याला, ते फक्त वयानं दमलंय. मनानं खंबीर आहे, होऊन जाऊ द्या. हे असं चालत नाही. तुम्ही म्हणाल का 80व्या वर्षी आज्या मेळ्याला मुलगा झालता, 80व्या वर्षी आज्या मेळ्याला मुलगा झालता आणि त्या मुलाचं नाव त्याने नारायण ठेवलं होतं. काम येतो अशा बोलायच्या गोष्टी नाही त्या. आता ऐका, तो जो काम आहे तो मायेचा पहिला पोरगा आहे. आता दुसरा पोरगा आहे क्रोध, आणि पाया पडतो सगळ्यांच्या. राग आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, गोळीबार करायला काय 2-4 तास लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर भोकस. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न. राग आकळा. तुम्ही सुद्धा कुटुंबांच्या तानाफानी झाल्या त्या रागापायी. कुटुंब संपलेत, कुटुंब. आणि खरं सांगू तुम्हाला, कोटीच्या बंगल्यामध्ये जर हसू नसेल तर त्या बंगल्यालाही काय करायचं. प्रत्येक बंगले तर कसा 4 खोल्या आहेत, 4 खोल्यांमध्ये 4 गेम चालू आहे. एक माणूस एकाशी बोलला, मुलगी मोबाईलवर चॅटिंग करते, मुलगा मोबाईलवर चॅटिंग करतोय, आई मोबाईलमध्ये खेळ पाहते आणि बाप मोबाईल पाहतोय. घरात बोलणंच बंद झालंय. वरच्या खोलीत राहिलेल्या पोराला आई हाका मारीत नाही, मिस कॉल करते, खाली ये. 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल देतात आया खेळायला, निर्लज्ज मूर्खासारखी. आणि ती म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटत नाही. आता भांडे घासायला, धुणं धुवायला, फरशी पुसायला 2-3 तास जातात. 3 तास पोराला मोबाईल देते आणि वरून म्हणते ऐकत नाही. तुझं 2.5 वर्षाचं पोरग, हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. तुझं 2.5चं ऐकलं. चांगले 2-3 कानपट्टी ठेवून काय करतं पोरं. अक्षरशः UKGच्या पोराला चष्मा आहे. UKG 2 टीचर दिसते त्याला वर्गात. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. त्याला 4 दिसत. खायला नाही, कपडे नाही, काही नाही, नुसतं जगायचं. कोणासाठी कमवता. महिला म्हणलं तुम्ही कोणासाठी रात्रंदिवस कष्ट करता, तुम्ही काय करता. तुम्हाला पुढचं ऐकायचं का डोकं बंद होईल. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेलेत. आत्ता तुम्हाला कीर्तनात 7-8 जण दाखवतो इथे बसलेले. शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 4 जण आहेत. आत्ता तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक हो, 2 रुपयाला 36 रुपये भिकारी हो. महिला म्हणलं ऐकायचं का एका मिनिटात, सांगू का पुढे जाऊ. सांगू. कॉलेजच्या बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप करायची, इंद्रिकर बोलला का त्याची बातमी करायची, त्याचा गेम करायचा. आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं कर्ज काढलं, मोबाईल शोपी टाकून दिली. पोऱ्या मोबाईल मध्ये दुपारी गेम खेळायचा. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी घेतली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली 2 जण इथं बसलेत आत्ता. नावा सगळं सांगितलं. लाजा नाही वाटत का आपल्याला.
त्या बिचाऱ्या माऊलीने पाप केले का नाही? पाप केलंय. 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवून सकाळी गरम करायचं, बिचारीला फाटक्या लुकड्यावर दिवस काढायचे आणि नालायक तुम्हाला मोठं करायचं. आणि त्या बापाने बिचाऱ्यानं कधी 10 रुपयाची पाण्याची बाटली विकत घेतली नाही आणि याला पल्सर आहे लाख रुपयाची. तो बाप बाजारात गेला तर मिसळपाव खातोय आणि एवढ्या कार्ट्याने क्वार्टरी प्यायच्या, 90 आणायच्या. 4 जण 20 तारखेला क्वार्टर पेले, 20/11ला. त्या दिवशी फुकट होत्या. आता नाही, आता बस तू गेला मग वाढून खाला. तुमचे दिवस तुम्ही 5 वर्षे फुल टाईट झाले 4 जण आणि मोटरसायकल बसली. आता 4थं कुठं बसलं असं? मोटरसायकल गॅरेजला टांगड्या फाकेन. दणाकलं, दोन्ही बॉल सटाकले पडले आणि मी आलो आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या? मी म्हणतो प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? काय 40% बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. आणि पोरानं कर्ज काढायचं, कर्ज फेडाय, दुकान विकायचं. कर्ज काढलं कोणी? बापावर. मग बापाने मजा आणल्या पोराने आणि कर्ज फेडायची वेळ आली बापावर. आणि पोराला बाजू घेणारी ही हे एवढ्या. आपल्याला काही लई नाही. आणि 3 लाख कर्ज म्हणजे आपल्याच्यानं काही लई नाही. एखादा गुंठा इकडं तिकडं होईल, तो गुंठा काढून टाकान कर्ज. उद्या जर माझ्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, बापानं जर गुंठा विकला, कर्ज फेडलं, कोणचं ऐकून? आता काय माया का म्हणणार तिघी जणी माया पुढे बसले. आता पप्पूचं कर्ज फिटलं, पप्पू प्यायला लागला. पप्पू प्यायला लागलं, बाप म्हणला अगं आपलं पोरगं दारू प्यायला लागलं. हे बा काही बोलू नका, ते काही पेत नाही. आता हे 20 तारखेपासून याला थेंब नाही. त्यानं आणली प्रियशी घरात, आणू द्या, आज ना उद्या लग्न करावं लागलं असतं. खरं सांगू का, तुम्ही मुलांची मुलीची बाजू घेऊन ईश्वरासारख्या नवऱ्याचा अपमान घरामध्ये केला. मला बोलू नये म्हणलं, मी ठरवलं होतं वाईट बोलायचं, पण मला कळणे घेत नाही. तुम्हाला खरं सांगा, तुम्ही नवऱ्याचा अभ्यास नाही केला तुमच्या. महिला म्हणलं कोणाचा आधार आहे मला सांगा? गरिबीत वाढला, लग्न झालं तुमच्या बरोबर, आई गेली, वडील गेले, भाऊ बरोबर पाहत नाही, बहिणी ज्याच्या त्याच्या घरी सुखी आहे. मला एक सांगा, तुमच्या नवऱ्याला आधार कोणाचा आहे? मला एक सांगा ना, मला त्याला पाणी देणारी कोण आहे? बायको आहे. औषध देणारी बायको. बिचारीची आई तर गेली, वडील गेले, भाऊ त्याला बरं पाहत नाही, बहिणी नवऱ्याच्या घरी. मग निदान तुम्ही तरी त्याला बरं बघा. अरे पाप केलंय का त्यानं आयुष्यभर? आणि तुम्ही पोराची पुरीची बाजू घ्यायची, उलटी पोराला आई म्हणती त्याचं ऐकू नको, त्याचं तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले नाही तर त्याच्यातून गाढवात काही. घे ना पप्पूची बाजू घे. पुरीचं तेच केलं. पोरगी पडून गेलं म्हणती मला अंदाज आलता बर का, तू काय ध्यानदार नाही होती. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडी विंडती, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना. खरं सांगा महिला पुरुष, हे सगळं कीर्तन खरं आहे का खोटं आहे? आणि काय, आणि त्या पुरी इंद्रिकडनं शिवाय देतात.
प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम। प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक सब। अरे कोण प्रेम। एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ना, माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला. 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरहसन करू शकत नाही. मित्र म्हणला मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी फोटो घेऊन गेला असा प्रेम डेट, आणि ज्याचं सोमवारी लग्न होतं ते मंगळवारी असतं. गाडीला हात लावून बसलो. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काय नाही म्हणले. 3 तास आम्ही शक्ती घेतल्या. तिने मला सांगितलं तुमचंच आहे असं म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीवर गेलो, आणि मग तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. मी म्हणलं 25,000. पोरगी काल थांबत 25ला. पोरगी गेली निघून. मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं ना आलाय का, तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, ते मला मिळणार आहे. तुम्हाला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट अरे ती माया आहे. कशी बिगिने भ्रमला खरे दुसरं पोरग आहे, तुझं 4था पोरग आहे, माझं पुढचा प्रश्न तुझ्याला पहिला आहे काम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे लोभ, 4 मत. आता नावं सांगतो सगळ्यांची. मी, तू, तुझं, माझं. 4 काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार. 6 4 10 झाले. आता 6 राहिले. अशा इच्छा, वासना, तृष्णा, मनस्ताची शिक्षा. 10 6 16 पोरं आहेत, आणि 16च्या 16 माझी पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं गेली, आणि मला ज्ञान आलं. म्हणून मला लग्न न करता 4 मुलं झाली. माझा पहिला मुलगा आहे ज्ञानराज, माझी योग्याची माऊली, साधकाचा माय बाप. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, 4था मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेते अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. आणि मला बोध झाला कुणाचा.
आता इथं थोडं किचकट आहे पण सांगूनच टाकतो. माणसाला लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा. कोणता व्हावा? उत्तर ऐका. माया नावाची म्हातारी मरावा आणि मीच वासुदेव आहे असा बोध नावाचा मुलगा. माया मरू द्या, माया मेली का बोध नावाचा मुलगा झाला आणि तो मला माझे श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून मी हरिपाठ. आता पाया पडून सांगतो सगळ्यांना, हरिपाठ हा ग्रंथ नाही. टाळकरी बिळकरी नीट ऐका. आता काय झालंय, खरेची मेली आई. नाही तर पुणे जिल्ह्याने जगाला जे दिलं ते आतापर्यंत अजून कुणी दिलं नाही. हो, जगातलं पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्याने दिलं. जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. गाथा पाण्यावर तरू शकतो हे पुणे जिल्ह्याने दिलं. पुढे सांगा, वैकुंठावरून खाली येता येता हेही पुणे जिल्ह्याने दिलं. विश्वाची आई ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली त्यांची समाधी, स्वराज्याचा निर्माता सुद्धा पुणे जिल्ह्याने दिला. आणि महिला पुरुष नीट आहे, टाळकरी बिळकरी नीट आहे का, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. कोणी झालेला ग्रंथ आहे? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. 80% भजनांचेच हरिपाठ पाठ नाही. फक्त गण ठोकायचा. काल झक माराय, काल गण ठोकायचा हरिपाठ. आणि या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा हरिपाठाच्या 27 अभंगाला कधी नाचू नये. विठोबा रखमाई भजनाला जरूर नाचा, ज्ञानेश्वर माऊली भजनाला जरूर नाचा, पण 27 अभंगाला कधी नाचायचं नाही. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. ते लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे, त्याचं वयच 15 वर्ष. 15 वर्षाच्या बाळानं हरिपाठ लिहिला आणि 72 वर्षाच्या म्हातारीच्या पाठ नाही. आणि त्याचा पोरे त्याची 75वी करायला निघलाय. आणि त्याला आमचं कीर्तन ठुलंय, म्हणजे आमचंही वाटुळं त्याचंही वाटुळं. बिगर हरिपाठ ज्याच्या पाठ नाही ना त्याने उद्याची दत्त जयंती पाहू नये. काय गंधाचे भाव वाढून टिपका लावायचं घ्यायला नाही. हरिपाठ पाठ पहिला म्हणतात तळीत सांगा, हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरूच नाही. तुम्हाला उत्तर सांगा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. जगात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ. आणि जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हरिपाठात आहेत. आणि आम्हाला हरिपाठच कळा ना. आपल्याकडे आता 10वीची प्रवचन होतात, तुमच्याकडे नाही तडाखा राहतो. ते प्रवचनकार कोणी असले तर त्यांनाही सांगून होतो, ज्ञानेश्वरी कधी 10वीला नदीवर न्यायची नाही. ज्ञानेश्वरी नदीवर नेता घोंगडी उठवता का तिला? ज्ञानेश्वरीला आणि बुक्का लावणार बाबाला टाक्या ज्ञानेश्वरी बुक्का. त्याचा काम त्याला अक्कल नाही कोणीकडे लावायची, बाबालाही असं लावतोय. कोणत्या बोटानं गण लावा, कोणत्या बोटानं बुक्का लावा आणि गण लावा हे शिकवायची पाळी आली. कोणत्या बोटानं लावा? चौघांनी 4 बोटे केले. मी काय ते हार ते प्लास्टिक हार त्या केवळले. आजपासून ओवी पाठ करून या. वाक्य सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी पाठ करू नका, नुसतं नित्य नेमाने दर्शन जरी घेतलं ना तर कल्याण करण्याची ताकद आहे. ग्रंथ आहे का तुका बावळाट पण आहे का काय? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आमच्या घराने इथे थिएटर झाले, सगळे TV, ते मोबाईल. हरिपाठ नाही. आणि हरिपाठ नाही ना, जेव्हा भजने सुद्धा दिवसभरातून 1-2 वेळा हरिपाठ करीत राहा. आणि तुम्हाला वाटतं बा आमचा गंध पाहिल्यामुळं आमचं लोकांना वाटतंय आम्ही धार्मिक आहे, पण देवाच्या यादीत तुमचं नाव आहे. यानं फक्त गंधच लावलाय. याला जाताना फक्त गोपीचंदाचा टिपका द्यायचा गोल, त्याच्यावर ठोकळा चिटकवायचा. आणि बिगर माळ करायच्या मौतीला तुम्ही भजन नाही करायचं कधी. भजने
अच्छा रात भाषण करता ये देवानी देवान झोपायचं का अच्छा रात एवढा त्यात 1.5 किलो गुळ खातो एकच गोळ काल भजन हे लईत लई 10:30 काय मत आहे तुमचं अख्या रात बावळा भजन कधी बी सप्ते कीर्तन असले ठिकाणीच करायचं हे बाळातपणाचे बारशेचे पुढे भजन करत असतात चालेल थोबड वाशीत गट्टीन हातोडी त्याला बोंबलं तिथं ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि यांनी त्याच्या घरी जाऊन उडायचं नामदेवा पुत्र झाला नामदेव घोरतोय दाशी जणी घाली जणी मालिका बात आई पुढं काय करतील आई सगळे कुठाने करते भजन आहे हा भजनाचा तुम्हाला एक वाक्य माहिती का मला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे जगात ज्याच्या गळ्यात माळ आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे नुसतं एवढ्या माळीव खाऊन पिऊन सुखे दुष्काळ पडू नये तर काही हो आता एवढे पा उभे केले काही वट सुद्धा हलवला नाही तरी नारळ आहेच शेपाशी आहेच वरून इतका श्रीमंत माळकरी आहे इतका श्रीमंत आणि शिवाय नुसतं जेवण देत नाही लोक विचारित्यात काय देऊ विचारित्यात लोक तुम्हाला काय पदार्थ करायचे तुमची किंमत कवडीची नाही माळेची किंमत आहे नाही तर प्रतिष्ठान या नाही का तुम्हाला एवढे ना पोसा आता तुम्ही चौधरी साहेब परादिशी सकाळी या बरं हो ते गेटच्या आत घेतं का तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला वाढत आहे का अरे त्यांच्या बिचारीने एवढा मोठा कार्यक्रम केलाय आपण प्रसन्न आनंदाने उपभोग केला आता एवढी लोक चौधरी पाटलाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप्प बसवाया 2000 पोलीस लागले असते आता मला त्या नवरा बायकोने भावाने मिळून 2-3 लाख द्यायला काय पालखी तुंबली नाही ना उलट म्हणलं पाहिजे त्याला इंद्रिकर गरीब माणूस आपल्याकडे उलटा अहो इंद्रिकरचा बाबा टाकायला लोकांनी इंद्रिकरला पैसे घेतो अहो माझ्या नंतर ती बाबा मला डावालून पुढे गेली मी तसा नंतर जी बाबा झाली ना 57-70 वर पोहोचली मी अजून वड्यालाच खेळलो तरी मी फक्त कीर्तन जास्त केली महाराज माझं कीर्तन केली बाकी कीर्तनाची काही हायगी केली नाही कीर्तन माझ्या इतकी तर कोणी एका जन्मात 5ही जन्मात कोण होणार नाही मी कसंही केलं तर 80च्या खाली महिना करीत नाही 85 रूट सापडला 90 3 तास चालू अंतर काढलं धरलं चौथं पोटासाठी करावं लागतं माझी एक इच्छा आहे दत्त महाराज पुढं मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण नाही आपण गेल्यावर सुद्धा तुम्हाला आठवण येणार महाराज गल लावून माळ घालून परमार्थ नाही होत महाराज तुम्ही थोडं हरिपाठाक वळालं पाहिजे महिला मंडळ लई टळटळीनं सांगतो ह्याचं खरं उत्तर सांगतो महिला मंडळ मी रोज सांगतो तुमच्या पोरानं गॅदरिंगमध्ये भाग घेतला गॅदरिंग आता ते पेंड्रॉवर गाणं घेऊन नाचत आहे ते काही स्वतः गाणं म्हणत नाही तुम्हाला किती आनंद होतो किती पोराची आई जर गॅदरिंगला चालली ना पोरापेक्षा जास्त मेकअप करून जायची जाता जाता ब्युटी पार्लरच थांबती ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात पहिलं ड्रेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं असे 3 पायऱ्या आहेत त्याचा ड्रेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर भरणे मिक्सिंग म्हणजे याला शेप द्यायचा सिरेमिक्स मध्ये असं असतं इथल्या फटी चमकी मारायची कलर द्यायचा या खाचत कलर द्यायचा आणि एक बट गालावर घ्यायची
गॅदरिंगला ते शिक्षक पुकारतात, आता हा मुलगा गाईल. खरं बोलायचं बरं का, आता मुलगा नाचायला आलं ना, खरं बोला पाहिलं म्हणलं, तुमचे थोडे तरी डोळे ओले होता का नाही, आनंदानं का दुःखानं? आता तुमचा मुलगा गाण्यावर नाचला तर तुम्हाला एवढा आनंद झाला. ज्या मुलाला कोणीच नाही ते बाळ विश्वाची आई झालं तर आपल्याला आनंद का हो? ज्यांना कोणीच नाही, आईचा आधार नाही, बापाचा आधार नाही, ज्ञानोबा राया जगात अशी संत आहेत की त्यांना कुणाचाच आधार नाही, पण ते विश्वाची आई ठरले. मग सांगा त्यांचा हरिपाठ आपण पाठ करू शकतो नाही? मी तर म्हणतो सकाळी उठल्यावर तुमच्याकडे मोबाईल आहे, हरिपाठ लावा, त्या टायमातच स्वयंपाक सुरू करावा, चहा पाणी करावा. अन्न नामात खाणं तर खाणाऱ्यांची बुद्धी तरी चांगली. आपला चहा पिताना गाणं लागलंय गंगू तारुण्य तुझं, आणि गंगू जे कॉलेजला गेली आलीच नाही, वापस आलीच नाही, आलीच नाही, गंगू गेली. हे साधू बोध झाला, तो निरोनिया दिला, हाच खरा प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. कौतुक करावं या सगळ्या मंडळीचं कौतुक करावं. ऋषीलताई दत्तात्रय, नंतर दत्तात्रय वसंतराव त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, चंद्रकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, अमित वसंत कार्यक्रमाचे संचालक, सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. या ठिकाणी आरती होणार आहे. प्रसाद आणि त्यानंतर कार्यक्रम संपले. 5